तिसऱ्याचा म्हणजे 9व्या-10व्या पिढीतल्या याचा जीर्णोद्धार केले. ह्याला विरगळ म्हणतात बघा. ही विरगळ आहे आणि हे वाचताना उलटी वाचतात, खालून वरती. तर ही जी आहे ते ह्याच्यावर अशा पद्धतीने चिन्हांकित केलेलं असतं की तो योद्धा कशाने त्याचा मृत्यू झाला. तर हे तर बाणानं ही केलेलं आहे. तर ह्या बाणानं ह्या योद्ध्याचा मृत्यू झालेला आहे. एखाद्या समजा जंगली श्वापदानं मारला असेल किंवा पाळीव जनावरांनी मारला असेल, बैलांनी ह्यांनी मारला असेल, तर त्याचं चिन्ह तिथं चिन्हांकित केलं जातं. आणि तिथून ह्या ज्या 2 अप्सर आहेत त्यांना स्वर्गात घेऊन चाललेले आणि तिथं महादेवाची पिंड आहे. आपण म्हणतो ना कैलासवासी झाले, शंकराकडे गेले, कैलास पर्वतावरती गेले. तर ते हे इथं चिन्हांकित केलंय. अशा वेगवेगळ्या विरगळ म्हणतात. आणि हे आपण काय म्हणू, समाधीच म्हणू शकतो. ही वेगळं आहे. पक्षी सुंदर कवडा ना, काय याला कवडा आहे. ही विरगळ वर कलश. हे नष्ट, हे फोडलं तरच ते नष्ट होईल, नाही तर ते कधीही नष्ट होणार नाही. फोडायचंही आमचा एलोरा वगैरे सगळं फोडायचा प्रयत्न केला पण फक्त हत्तीचं सोंडच. हो पण त्या ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की म्हणजे ह्याचा विध्वंस केलेला आहे. पण हे त्या कालखंडामधलं आहे. हे पशुधन एखाद्या समजा शेती करणारा माणूस असेल तर त्यानं आपल्या पशुधन वाचवण्यासाठी एखाद्या जंगली श्वापदाकडून जर पशुधन वाचवायचं असेल तर त्यानं त्याच्याशी संघर्ष केलेला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला तर ती चिन्हांकित केलेलं असतं. तर हे जे आहे ते बाणानं हे झालं, मृत्यू झाला. त्या युद्धाचा बाणानं आपल्याला म्हणजे आपण सांगू शकतो की त्या युद्धाचा मृत्यू कशाने झालेला. हे अशा पद्धतीने चिन्हांकित केलेलं असतं, त्याला विरगळ म्हणेल. पलगड 1000 वर्ष जुना. हो आले पुढे आता असतील. आता खाली आहे तिथं बघा. बर समाधी. बघायला तसं 7 तळी 5 बुरुंज आहेत आणि मग तिथे काही ओरिजिनल लोक जाणं किंवा राहणं त्यांचं कोणाचं. आता हे संपूर्ण गाव गडावरती होतं. कुणाच्या ताब्यात आहे आता? गव्हर्नमेंटच्याच ताब्यात. म्हणजे कुठल्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंट का सेंट्रल गव्हर्नमेंट? सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे. आता जे किल्ले त्याच्यामध्ये त्या यादीमध्ये असं नाव नाही. हा टेहाणीचा बसवत हे केलेलं धबधबा होता पण तो काढून टाकला. जिथं होतं म्हणजे त्या जागेवरतीच हे केलं.
मध्ये पडले त्याच्यानंतर त्या कुटुंबाला वाऱ्यावर यासाठी